पॉइंट काय शिकला आपण? येस चिन्मय, पहिला पॉइंट काय शिकला आपण? मनुष्य जीवन दुर्लभ आहे, पहिला पॉइंट. त्यामध्ये कोणाला काही शंका आहे, कोणाला विचारायचं आहे? एनीबडी? आज आपण एकत्र जमले काय शिकण्यासाठी. माझे जे प्रयत्न चालू आहे सगळ्यांना की असा सगळ्यांना मेसेज द्यावा, ज्या मेसेजद्वारे संदेशद्वारे सगळेजण आपल्या स्वतःसाठी सिन्सिअर आणि सिरियस व्हावेत. भगवंत स्वराट, भगवंताकडे सगळं आहे, पण आपल्याला आपल्या स्वतः उद्धार करायचा आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी भरपूर अनुभव घेतले व्यक्ती जीवनामध्ये, जीवनामध्ये प्रत्येक दिवशी काय ना काही फोन येत असतात. आणि अनुभवानंतर हे जे काही सार महत्व सांगू इच्छितो, म्हणून प्रत्येक जण आपल्या स्वतःसाठी, जर आपल्या स्वतःचा उद्धार आपल्याला एक लक्षात तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं परीक्षा आपल्या स्वतःला द्यायची. आपली परीक्षा द्यायला दुसरा कोणी येणार नाही. आपलं प्लेन आपल्यालाच टेक ऑफ करायचं आहे. आणि आपलं प्लेन आपल्याला टेक ऑफ करायचं असेल, आपल्या आत्म्याचा जो आनंद पाहिजे असेल, उद्धार करायचा असेल, तर आपल्याला या भक्तीमध्ये आपल्या स्वतःच्या काय म्हणतात ऊर्ध्वगतीसाठी प्रयत्न करायचे. तर फर्स्ट पॉइंट आपण आज शिकला, आपल्याला मनुष्य मिळाले समथिंग घेतो. एक कीर्तन करू. गोविंद जय जय गोपाल जय जय, 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 हरि गोविंद जय जय, हरि गोविंद जय जय, गोविंद जय गोपाल 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 जय जय, हरे राम हरे राम हरे राम हरे हरे, हरे राम हरे Clear everybody? That's clear? Second point. बघा, मनुष्य जीवनामध्ये आपल्या जे मनुष्य शरीर मिळालं आहे, मनुष्य शरीर मिळालं आहे, त्या मनुष्यामध्ये किती भाग आहे विचार? मेंदू, बरं, डोळे, हृदय, नंतर फुफ्फुस, डायजेशन सिस्टम, लिव्हर, पॅनक्रियास, बरोबर, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, किडनी. या शरीरातला एक भाग जरी काम करण्याचा झाला, एक भाग, मी तुम्हाला सांगतो, महापालिकेमध्ये एक असिस्टंट आणि कलेक्टर म्हणून एक मोठा व्यक्ती होता. ते इलेक्शन झाल्यात, खूप मोठा व्यक्ती, 4 महिन्याची बिल्डिंग मिळून, खूप मोठा व्यक्ती, कोकणामध्ये मोठं घर वगैरे सगळं काही. पण त्याच्या शरीराचा पॅनक्रियास जो आहे त्यामध्ये त्याला काही प्रॉब्लेम झाला आणि 4 महिन्यात त्याला दिवस सोडावा. एवढी मोठी 4 महिन्याची बिल्डिंग काही कामाला आली नाही. म्हणजे वाशिंदला किंवा टिटवाला कुठं असं दुकान आहे का, अरे माझा डोळा दे, डोळा दे बाबा, आहे कुठे?
किंवा पुढे माझं मी 1,00,000 रुपये देतो, मला तुम्ही पचन सिस्टीम माझी जी आहे चांगली गॅस पुढे आहे का? हां आहे, तुम्ही सांगा, हात वर करा. येस सर. हां कुठे किंवा मुंबईमध्ये कुठे आहे का? अशी काहीतरी मी तुम्हाला 10,00,000 रुपये देतो, मला त्याची माझी समजा किडनी जी आहे ती किडनी मला आमचा एक चीफ इंजिनियर आहे चौधरी, डायरेक्टर आहे तुझा चौधरी म्हणून, दोन्ही किडनी फेल. आठवड्यात 3 दिवस त्याला डायलिसिस लागतात, आठवड्यात 3 दिवस. सो शरीरातला एक भाग जरी काम करण्याचा झाला, शरीरातला एक भाग, हे शरीर एवढं अमूल्य आहे. आता एक डेप्युटी चीफ इंजिनियर जाधव म्हणून, ज्यावेळी त्याने 2D इको काढला, ECG काढला, तर डॉक्टर जो बघणार तो म्हटलं या त्याच्या हृदय धरतीवर, कारण हृदयाला प्रोव्हाइड करणाऱ्या सगळ्या ब्लड व्हेसल्स होत्या 90% चोक्ड होत्या. नंतर व्यक्ती जिवंत होते. तुम्ही कसं जिवंत माहित नाही. तर शरीरामध्ये एवढ्या सुंदर सिस्टीम्स आहे, समजा इकडनं फ्लो नसेल तर शरीर दुसरीकडे बायपास का, ब्रिज कॅन्डीमध्ये त्याची बायपास सर्जरी केली. भट्टाचार्य म्हणून नामांकित हार्ट स्पेशलिस्ट आहे. सांगा तात्पर्य असं आहे, भगवान ते जे आपल्याला दिलेलं आहे, डोळे कान, इतकं अमूल्य आहे, इतकं अमूल्य आहे, इतकं अमूल्य आहे. आणि ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळाले. कुणी मला सांगा, जन्म घेण्यानंतर भगवंताला काय 1 कोटी रुपये दिले का सगळे शरीर मिळण्यासाठी? एनीबडी हॅज गिवन एनी मनी टू एनी टेम्पल किंवा काही? डोळे बघा, अरे डोळे काय 32 दात, एक दात त्रास करत असेल, आपला त्रास, आपलं जीवन साधारण राहतं का? जर डेंटिस्टकडे जा, रोड कॅनल कर, ह्याम कर, त्या किती त्रास होतो. अरे लॉर्ड आहे जीवन, भगवंत आपल्याला सगळं दिलंय फ्री ऑफ कॉस्ट. So every second सततम कीर्तयन्तो माम यदन्तश्च दृढव्रता. भगवंत नेहमी म्हणतात, स्मर्तव्यम सततम कृष्ण, स्मर्तव्यम सततम कृष्ण, निस्मर्तम न जातु यत्. स्मर्तव्य मतलब नेहमी स्मरण करा. Always remember Krishna, never forget Krishna. जे काही भगवंतानं आपल्या शरीर दिलं आहे, खूप 20-25 कोटी नाही, किती 100 कोटी दिले, तरी शरीर मिळणार नाही. एवढं सुंदर फंक्शनल शरीर डायलिसिस सिस्टीम आहे. कुठेही सांगा मला, तुम्ही सगळेजण, असं कुठे मशीन आहे का जे मशीनच्या एका साईडने चपाती भाजी भाकरी चपाती काहीतरी स्वीट दिलं आणि इकडे रक्त बाहेर पडणार, असं पुढे मशीन दिलंय? ऑल ओव्हर वर्ल्ड, अमेरिका, न्यूझीलंड, कुठे बघा पुणे आहे का मशीन? आहे एनीवेअर, कुठेही नाही. फक्त मनुष्य शरीरच हे रक्त तयार करत, दुसऱ्या कुठल्याही मशीन ताकदीने रक्त बनणार. आणि म्हणून मला सगळ्यांना विनंती करावी वाटते, हे भगवानाला शरीर दिलं आहे, इट्स व्हेरी 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 कॉस्टली, त्याचं मूल्य नाही काढता. आणि म्हणून खूप सुंदर हे करतात. लॉर्ड नागमणी महाराज सांगतात, एक खूप येणाऱ्या नरसिंह चतुर्दशी दिवशी मला हा श्लोक सगळेजण म्हणतात, आपण पण श्लोक म्हणून सगळेजण पाठ बसा, हात जोडा, माझ्या मागे रिपीट करा. सत्यं विधातु निजभृत्य भाषिता, व्याप्तिं च भूतेषु खिलेषु चात्मनः, अदृश्य अद्भुत रूपोद्वः, रूपमोद्वः, संवेशवायां न मृगं न मानुषा, सत्यं विधातु निजभृत्य भाषिता, व्याप्तिं च
भूतेषु खिलेषु चात्मनः अदृश्य अत्यंत अद्भुत रूप मध्वः स्तंभे सभायां नगरं न मानुषा प्रहलाद महाराज के वचनों को सिद्ध करने के लिए, वे सत्य अर्थात सिद्ध करने के लिए भगवान सर्वत्र उपस्थित है। यहाँ एक सभा भवन में खंबे के भीतर भगवान श्री हरि ने अपना अभूतपूर्व अद्भुत रूप प्रकट, अद्भुत ऐसा रूप, अद्भुत और अभूतपूर्व रूप प्रकट किया। यह रूप न तो मनुष्य का था न सिंह प्रकार। इस प्रकार भगवान अद्भुत रूप में प्रकट हो गए। यामध्ये मला सांगायचं आहे, जसे भगवंत प्रकट झाले, भगवंतन आपल्याला एक संधी दिली आहे. कशी संधी दिली आहे? कशी संधी दिली आहे? भगवान का भक्ती करणे. एक्झॅक्टली. जेजामध्ये कोणी सांगितलं जातं, भारत हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि म्हणून एक खूप सुंदर श्लोक आहे भागवतामध्ये. त्यामध्ये आपण ह्या भगवत भक्तीचं सांगितलंय. सगळेजण म्हणा, हात जोडा, सगळेजण ताळ करता होता म्हणा, वासुदेव परा वेदा, वासुदेव परामकः, वासुदेव परायोगा, वासुदेव पराक्रिया, वासुदेव परं ज्ञान, वासुदेव परं तपः, वासुदेव परो धर्म, वासुदेव परागति, वासुदेव परागति, वासुदेव परागति. हमारा जीवन इसलिए वासुदेव परागति. म्हणून आपल्याला भक्ती करा. भक्तीमध्ये काय अंदाज एक छोटासा आपण 1 मिनिट घेते करू. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, नारायण परा वेदा, नारायण अंगा, नारायण परा लोका, नारायण परामका, नारायण परो योग, नारायणं परं तपः, परम ज्ञान, नारायण परागति.
परागति नारायण परागति। श्रीमद् भागवत में दूसरे अध्याय में 5वें स्कंद में 16वें श्लोक में बताते हैं कि जीवन का परम लक्ष्य क्या है? नारायण के धाम में प्रवेश करने के लिए। मैं नहीं बोल रहा हूँ, सुखदेव गोस्वामी कौन ज्ञान दिया? सुखदेव गोस्वामी कौन ज्ञान दिया? कौन बता सकते हैं? यस, व्यासदेव, यस, राइट। और व्यासदेव को कौन ज्ञान दिया? हाँ, यार एग्जैक्टली, ब्रह्मा जी, नारद जी। और ब्रह्मा नारद जी कौन नॉलेज दिया? भगवान श्री कृष्ण स्वयं। तो वही बताए, नारायण परो योगो, नारायण परम तपः, नारायण परम ज्ञानम, नारायण परावेद। तो सेकंड पॉइंट हमने क्या सीखा? एग्जैक्टली, मनुष्य शरीर बहुत अमूल्य है। दूसरा पॉइंट देखो, हम सब ने क्या किया है? भारत भूमि में जन्म लिया है। भारत भूमि कौन सी है? संतों की भूमि है। भगवान ने अलग अलग जब ये अवतार धारण यहाँ पे किए, बराबर। महाराष्ट्र में संत अलग अलग, तुकाराम महाराज, नामदेव, सोखामेळा, जनाबाई, कानोपात्रा, बराबर, एकनाथ, कितने सारे। आप जाएंगे जूनागढ़ में नरसिंह मेहता, बराबर। आप यहाँ पे जाएंगे तो मध्वाचार्य, रामानुजाचार्य, श्री श्रीनिवासाचार्य, बराबर, रामकृष्ण परमहंस, कितने सारे। आप जाएंगे मथुरा में श्री कृष्ण स्वयं भगवान, अयोध्या में प्रभु रामचंद्र भगवान, बराबर। आप अहोबलम में जाएंगे, आंध्रा में जाएंगे तो आपने ये नरसिंह भगवान। तो सो मनी अवतार हम देखते यहाँ। तो क्या बताते हैं? भारत भूमि तो जन्मलो कौन भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाया भक्ति लता पीठ। आप सब लोग, आप कोई भी ऐसा बता सकता है कि मैं अगला जन्म लंदन में जन्म, ऐसा कर बोल सकते हैं कि हाथ पर कर। एनीबडी हैज एनी पावर, किसी पर शक्ति है, मेरा जन्म अमेरिका में होगा, कौन बता सकता? किसी के हाथ में नहीं है। तो भगवान की असीम कृपा है कि हमको मनुष्य मिला है, वो भी भारत भूमि में। इसलिए चंद्रमा बताते हैं, कृष्णा 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 पढ़ने क्या सीखा? भारत भूमि तो जन्म लो। तीसरा पॉइंट, फोर्थ पॉइंट है, हमको जो भगवान ने अच्छे परिवार में जन्म दिया है। कोई भी व्यक्ती ऐसा आहे, हात वर करो, हात वर करा की ते त्याच्या आई वडील डिसाईड करू शकतात पिक्चर मध्ये, हात वर करा, माझे आई बाबा हे होणार पाहिजे, कोई पण आहे का? जैसे मी आता चिन्मय तन्मय कुठे गेले आहे का? चिन्मय तन्मय कोणी गेले? चिन्मय तन्मयनं म्हणलं, चिन्मयजी बसा बसा. चिन्मय तन्मयनं म्हटलं, अरे तुमचे बाबा म्हटलं एवढे सुंदर प्रभूजी आहेत, सुनंदा देवी उभिता आहेत,
रसिकवर सुद्धा एवढं सुंदर. आपण आपले आई वडील विचार करू शकतो, कुठे आपला सुंदर परिवार मिळाला आहे. कोणी असं व्यक्ती आहे का आपले भाऊ बहीण डिसाईड करू शकतात? कोणी असं व्यक्ती आहे का? हात वर करा. माझ्या पुढच्या आल्यामध्ये हात देऊन झाला पुढच्या माझे भाऊ बहीण असे पाहिजे, पुढच्या हात वर करा. आपण आई वडील डिसाईड करू शकत नाही, आपण भाऊ बहीण डिसाईड करू शकत नाही. कोणी असे व्यक्ती आहेत का आपली मुलं डिसाईड करू शकतात? हात वर करा. मुलं अशीच पाहिजे. कोणी आहे का? आपण आई बाबा डिसाईड करू शकतो, आपण भाऊ बहीण डिसाईड करू शकत नाही, आपण मुलं डिसाईड करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला जे परिवार दिलेला आहे, आपल्याला जे आई वडील दिलेले आहेत, आपल्याला जे भाऊ बहीण दिलेले आहेत, एक भगवंताची विशेष कृपा आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून प्रत्येक क्षणाला क्षणोक्षणी रात्रंदिने तुलाच आठवणं. बरोबर म्हणून म्हटलं गेलंय. आपण एक कृपा करून हा कोण सुंदर श्लोक आहे, सगळ्यांनी म्हणा, माझ्या मागे म्हणा. शृण्वतां श्रद्धया नित्य गुणातश्च स्वचेष्टिता कालेन नातिदीर्घेन भगवान् विशते हृदि प्रविष्ट कर्णरान्ध्रेण स्वानाभावसरोरुहा गुणोति शमलं कृष्ण शरीरस्य यथा शरः. जैसे श्री कृष्णाचा शब्द अवतार ज्यावेळेला भक्तांच्या हृदयात प्रवेश करतो तेव्हा काय होतं? काम, क्रोध, ईर्ष्या, गर्व साफ करतात. जसं पाऊस आल्यानंतर रस्ते साफ होतात. असं कुठे दुकान आहे का वाशिंद टिटवाला कुठे बघितलंय का? जा बाबा माझे 1 लाख रुपये घे, माझ्या अंगातला शरीरातला नॉट शरीरातला मनातला क्रोध कमी कर. कोणी हात करा. दुकान बघितलंय का? हे माझे 1 लाख रुपये घे, माझा क्रोध कमी कर. क्रोध येत नाही अशी किती लोक आहेत. कधी क्रोध आता कधी चिडत नाही अशी हातवर करा. कधी न चिडणारे, कधी क्रोध न येणारे असे हातवर करा. कधी क्रोध नाही. ही आपली सत्य परिस्थिती आहे. मी असं वेगळं मला पण येतो, परंतु आपल्याला या काम करायचं आहे. आणि फक्त भगवत शक्तीमध्ये एक शक्ती आहे. जेव्हा परीक्षित महाराज सुद्धा गोस्वामीकडे ऐकत होते. किती ऐकत होते? त्याचं नाव काय? त्याचं नाव तुझं नाव काय? हा, अनिश. अनिश सांग राजा. तनिष. तनिष ना. हा ते सांग ना. परीक्षित महाराज ऐकत होते सुद्धा गोस्वामी. किती दिवस ऐकत होते? 7 दिवस. अरे तनिष सुंदर उत्तर दिलं. आभार व्यक्त. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ज्या वेळेला परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामी बोलले 7 दिवस 7 रात्र कोणाला भूक नव्हती, कोणाला तहान नव्हती, कोणाला झोप नव्हती. आणि सगळे आध्यात्मिक भक्तीचा अनुभव करत. आणि आध्यात्मिक शक्ती एवढी पॉवरफुल आहे. क्या करते? आपल्याला काम क्रोध कमी करते. एक छोटं उदाहरण देऊ इच्छितो कसं काम क्रोध कमी होतं. एक कॅलिफोर्नियामध्ये संगीत झालं. तुम्ही नगर संगीत करत असाल. सुद्धा जातात हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम नाम असा. आणि त्यामध्ये टोमॅटो पिणार होता. तो एवढा क्रोध करा थोडासा टोमॅटो दिसायचा आणि लोकांना मारायचा असं ते संगीत लोकांना. तर आपले लोक काय करायचे? अरे प्रभूजी मस्त गुलाबजाम घ्या. तर गुलाबजाम त्यांनी ठेवला आणि लगेच वेळ झाला. यात्रेमध्ये आले असतील ना सगळे लोक. महाराजांना राधास्वामी यात्रेमध्ये कशी गुलाबजाम करतात? बरोबर ते 30 ग्रॅम खवा आत आणि आत त्यामध्ये स्टफिंग असतं. स्टफिंग कसं असतं? काजू, बदाम आणि मनुक्याचं स्टफिंग असतं. ते छोटंसं आणि त्या जो तुमचा मस्त की तो खवा असतो त्याला स्टफिंग म्हणतो. आणि त्या एकदम मस्त 30 ग्रॅमला एकदम मस्त भरतात आणि छान काही शुद्ध तुपामध्ये तळतात. आणि मग छान झाला की मग तो चाचणीमध्ये टाकतात. नाही मग तर मला खायला मस्त वाटतं है ना. तो त्या गुलाबजाम दिल्यानंतर आवडला.
म्हणजे कुठे या ते सेंटर गेला मस्त तुला पुरी भाजी सगळं दिला, डाळ राईस गरम 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 दिला. तुला एवढा आनंद वाटला, एवढा आनंद वाटला, परत मिळेल का म्हणे या ना परत. पुढच्या गेला पुरणपोळी खाल्ली. हा पुरणपोळी ते पण कॅलिफोर्नियामध्ये. पुढच्या गेला आमरस खाल्ला, आमरस पुरी खाल्ली. तर एवढं मस्तपैकी आमरस पुरी, पुरणपोळी, ढोकळा, समोसा, मस्तपैकी समोसा, मस्त चटणी, हा गोड चटणी, हिरवी चटणी सगळे त्यांना मिळायला लागलं. तर म्हणलं अजून तिला रुची निर्माण झाली. अजून रुची निर्माण झाल्याचा गेला तर तोच व्यक्ती त्या सेंटरमध्ये पूर्ण वेळ ब्रह्मचारी म्हणून जॉईन झाला. म्हणजे एक क्रोध करणाऱ्या व्यक्ती त्या भक्तीमध्ये नंतर आमूलाग्र परिवर्तन झालं. आमूलाग्र परिवर्तन हेच म्हणतात तुझे चमत्कार काय? परिवर्तन हा चमत्कार आहे. आणि म्हणून भक्तीची आवश्यकता म्हणून म्हणले गेले श्रीराम जय राम जय जय राम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन किती पाठ शिकले आपण? 4 शिकले. 5वा पाठ. बघा तुम्ही सगळे लोक एवढे भाग्यवान आहात की तुम्हा सगळ्यांना या सुंदर भक्तीचा एक महती जी आहे, भक्तीचं एक दिशा जी आहे, प्रबोधांचं जे काही आंदोलन आहे, हरिकृष्ण संस्था जी आहे, हे सुंदर जी काय म्हणता येईल भक्तांचा समूह आहे, सगळ्यांना मिळाला आहे. व्यसन मला सांगा या सत्संगामध्ये भक्त समूहामध्ये कोणाला रडू होते का? कोणाला दुःख वाटतं का? काय हो त्या सत्संगाला असं वाटतं कोणाला? अरे यामध्ये नुसतं उत्सव असतो. आज काय 56 भोग आहे, आज काय रामनवमी आहे, आज काय नरसिंहचतुर्थी आहे, आज काय जन्माष्टमी आहे, आज काय गौर पौर्णिमा आहे, आज कोणाला बर्थडे आहे, आज कोणाला अॅनिव्हर्सरी आहे, आज काय आज आपला ब्रह्मोत्सव आहे. बघा सो देर आर सो मेनी वंडरफुल फेस्टिवल्स. उत्सव आहे, त्या उत्सवामध्ये आपण पण आनंदी होतो आणि सगळ्यांना आनंद देण्यासाठी आपण प्रोत्साहित करतो. मैंगो फेस्टिवल जय हो, जय लाल भगवान की जय. अरे तो भी बोला मैंगो फेस्टिवल, अभी सबको मैंगो फेस्टिवल करना पड़ेगा टिटवाला वाशी में. मई महीना चालू हो जाएगा, अप्रैल चालू है. तो इसलिए बताते हैं सब लोग मेरे सके मना भौतात्मा पुरुषः कृष्णपादं मुनं न मुञ्चति मुक्त सर्वपरिक्लेशा कान्ता स्वशरणं तथा. याचा अर्थ असा आहे मुक्त सर्व परिक्लेशा.
सगळे परिक्लेश आपले निघून जातील. आणि शेवटचा श्लोक म्हणून आपण इथं विराम करू. सगळ्यांनी हा खूप सुंदर श्लोक आहे की ज्या याच्यातून आपल्या सगळ्या दुःखातनं कष्टाला बहुमरला बाहेर करतात. तस्मात सगळ्यांनी हात जोडावे आणि स्ट्रेट बसावं, पाठ सुरू करावा. तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी श्रोतव्यं कीर्तितव्यश्च स्मर्तव्यं स्वच्छताभयम्. तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरि श्रोतव्यं कीर्तितव्यश्च स्मर्तव्यं स्वेच्छताभयम्. तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरि श्रोतव्यं कीर्तितव्यश्च स्मर्तव्यं स्वेच्छताभयम्. जो पण व्यक्ती सगळ्या कष्टापासून मुक्त होऊन आनंदाचा अनुभव करू इच्छितो त्याला काय करायला पाहिजे? भगवंताचं श्रवण, महिमा, गायन, स्मर्तन, श्रोतव्य म्हणजे ऐकला पाहिजे, कीर्तन केला पाहिजे, स्मरण केला पाहिजे. काय करणार? त्यामुळे भगवान ईश्वर हरीच तुम्हाला नियमित स्मरण केला पाहिजे. ते काय करणार? तुम्हाला स्वच्छता भय म्हणजे सगळ्या कष्टातून तुम्हाला मुक्त करणार. आणि म्हणून म्हणतात भज गौरांगो गावो गौरांग लहो गौरांगे नाम हे जना गौरांगे भाजे मोरा प्राण लास्ट कंक्लूजन हमने क्या क्या सीखा कौन बता सकते हैं? एनीबडी? प्लीज नॉट यू. आई वांट टू लर्न फ्रॉम यू पीपल. नवीन लोकांकडे मला तो पाहिजे. येस, एनीबडी फ्रॉम दॅट साइड? एनी फर्स्ट पॉइंट आपण कोण शिकला? येस, माझं नाव काय? बांगर माताजींचा आपण आभार व्यक्त करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. म्हणजे अतिरेक ऍक्च्युअल बांगर आहे. थँक्यू माताजी. दुसरा पॉईंट काय शिकला आपण? एनीबडी? येस येस येस. मनुष्य शरीर अमूल्य आहे. आपलं नाव काय? ना विनायक. विनायकचा आभार व्यक्त करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. येस प्रभू. तिसरा पॉईंट प्रभूजींचं नाव काय? तिसरा पण काय शिकला आपण? येस येस प्रभू तुम्ही सांगा. येस, व्हेरी नाईस. तुझं नाव काय? ओंकारचा आपण जोरदार आभार व्यक्त करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम. चौथा इकडे मागे, इकडे मागे, श्रुतीच्या मागे. येस तुम्ही सांगा. चौथा पॉईंट
येस परिवार. हा आपला सुंदर परिवार, आपले आई बाबा भाऊ बहीण सगळे ना सुंदर परिवार निर्माण दिला. हा माझं नाव व्यक्त करू. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम. तो 5वा पॉईंट येण्याच्या मागे. हा 5वा पॉईंट आहे की आपण समूह भक्त समूह संस्था किंवा संस्थान त्याच्या आपण जुडलो. वी आर सो फॉर्च्युनेट. एव्हरी टाइम वी शॉल ऑलवेज रिमेंबर दिस लॉर्ड. आपल्या सगळ्यांसाठी मनपूर्वक आभार व्यक्त करू इच्छितो. आज आपण सगळेजण आला म्हणजे सुंदर आपण काही शिकू शकलो. काही सगळ्यांना नम्र विनंती जी काही पॉईंट कृपा करून त्यावर आपण मनन करावं, चिंतन करावं, ध्यान करावं, आपल्या जीवनामध्ये आचरण करावं आणि आपल्या आत्म्याचं स्वतःच्या आत्म्याचं. कारण शरीर जळून जाणार, बाकी सगळ्या गोष्टी इथंच राहणार, घर पण इथंच राहणार, पण आपल्याला जावं लागणार पुढच्या काही राहा. आणि पुढच्या काही असतं तर ही भक्ती आपल्याला कामाला येते. कारण भक्तीनेच का नारद मुनी पहिल्या जन्मामध्ये दासी पुत्र होते, पण दुसऱ्या जन्मात नारद म्हणले तो भक्ती ही आपल्याबरोबर पुढे येऊ शकते. ते एक वेळा क्लास होऊ शकेल. आज आपण थांबू. मला काही विचारायचं आहे का? मला प्रश्न आहेत, मला काही विचारायचं असेल तर. हां गुड, व्हेरी गुड. हां म्हणजे गाणं का मी थोडंसं आपल्या